अभिनेत्री गिरिजा ओक बाबत धक्कादायक प्रकार घडलाय। सध्या सगळीकडे गिरिजा ओकची प्रचंड चर्चा सुरू आहे। एका मुलाखतीत तिने इंटिमेट सीन विषयी व्यक्त केलेलं मत व्हायरल झालं आणि रातोरात गिरिजा ओक सर्वाधिक ट्रेंडिंग मधील अभिनेत्री ठरली। एकीकडे ही समाधानाची बाब असेल तरी याची दुसरी बाजू अत्यंत लाजिरवाणी आहे। या मुलाखतीनंतर तिच्यावर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मीम्स केले जात आहेत। काहींनी तर एआयचा वापर करून तिचे अश्लील फोटोज व्हायरल केलेत। सोशल मीडियावर सध्या गिरिजाच्या नावाने किळस यावा असे बॉडी शेमिंग मेसेजेस, अश्लील रील्स शेअर केल्या जात आहेत। सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चुकीच्या ट्रेंडिंग बद्दल गिरिजाने नाराजी व्यक्त केली आहे। एक व्हिडिओ शेअर करत तिने अत्यंत स्पष्टपणे कानउघडणी केली आहे। सध्या सोशल मीडियाची गणितं बदलली आहेत, पण मीही याच काळातील आहे। पण व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात माझे अश्लील फोटोज तयार केले जातात। या सगळ्याच कोणतेच नियम नाही, पण मला याची भीती वाटते। कारण उद्या माझ्या मुलाने जर हे पाहिलं तर त्याला काय वाटेल याचा विचार मनात येतो। त्यालाही कळेल की हे मॉर्फ केलेले फोटोज आहेत, पण तरीही त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मी अस्वस्थ झाले। कारण हे फोटो इंटरनेटवर कायमच राहणार आहेत। याशिवाय तिने सर्व नेटकऱ्यांना एक विनंती देखील केली आहे। पाहूया गिरिजा नेमकं काय म्हणाली आहे। मला एक 12 वर्षाचा मुलगा आहे। आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही, पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना, हे आज उद्यात आपल्याला दिसतील, पण ते इंटरनेटवर सदैव राहतील। उद्या जर तो मोठा झाला, म्हणजे मोठा तो होईलच, मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला छान नाही वाटत। त्यालाही माहित असेल की हा फोटो खरा नाहीये आणि हा AI वापरून बनवलेला फोटो आहे। जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाहीये, एडिटेड आहे, पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी एक चीप प्रकारची मजा येते। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावंसं वाटलं। मला माहिती मी ह्याबद्दल फारसं काही करू शकणार नाहीये, पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं। म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात, फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात, तर एकदा तुम्ही ह्याचा विचार करून बघा। या व्हायरल झालेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की सिरीज असो किंवा चित्रपट, जेव्हा केव्हा इंटिमेट सीन असतो तेव्हा तिथे इंटिमेट कोऑर्डिनेटर असतो। तिथलं वातावरण तुम्हाला चांगलं वाटेल असंच असतं। सीन करण्यापूर्वी तो कसा करायचा, त्यात काय काय करायचंय, तो कसा दिसणार आहे याबद्दल चर्चा केली जाते। पण इतकं सगळं असतानाही काही वेळा असे सीन करताना अवघडल्यासारखं वाटू शकतं। तुम्ही कितीही तयारी केली तरी खूप कमी लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला जराही अनकम्फर्टेबल वाटत नाही। अभिनेता गुलशन त्यापैकीच एक आहे। याच मुलाखतीनंतर सगळीकडे गिरिजाची चर्चा होऊ लागली आणि तिचे मॉर्फ केलेले फोटोज व्हायरल झाले। सध्या तिला या प्रकाराचा प्रचंड मनस्ताप होतोय। तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।